नमस्कार. तरी आपण ABCD वाचण्यापासून सुरुवात करणार आहोत. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. माहिती नसेल तर तुम्ही याचे उच्चार देखील लिहून घेऊ शकता. हे पहा, मराठी बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा व हे लिहून पाठ करा. मात्रा, वेलांटी वगैरे लागल्यास स्पेलिंग कशी तयार होते हे लक्ष द्या. हे लिहून घ्या. आता आपण पाहणार आहोत स्पेलिंग कशी तयार करायची. उदाहरणार्थ, शब्द आहे काम. क साठी के, का साठी के ए आणि म साठी एम. परंतु जेव्हा वर असा शब्द येतो त्यावेळेस आपण असं लिहितो VAR. मग इथं ए का लावलं नाही आपण, तर कोणताही शब्द शेवट करताना जरी इथं असं असलं असतं वरा, तर आपण लावलं असतं VARA. समजा इथं असलं असतं वार, तर आपण लिहिणार वारा असलं असतं तर VARA. तर इंग्लिशमध्ये असा नियम आहे की इथं जरी काना नसला तरी सुरुवातीच्या शेवटचा शब्द नसेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणताही शब्द असेल तर त्याच्या पुढे ए लावतात. भले मग तिथं काना असो किंवा नसो. मग इथं काना नाही त्यामुळे आपण तरी पण लावणार. परंतु शेवटी जेव्हा काना असेल तेव्हाच ए लावतात. जसं की इथं काना आहे त्यामुळेच ए लावलेला आहे. आता आपण दुसरे शब्द पाहू. राम, र साठी रा, म ही काना आहे म्हणून ए लागणार. खाली आता अमन, अ साठी ए. हे आता सुरुवातीचे शब्द, मग इथं डबल ए लागणार नाही कारण ए एकदा आलेला आहे. म साठी एम. आता इथं मा नाही आहे पण तरी पण हा शेवटचा शब्द नाही आहे म्हणून ए लागणार न. आता इथं जर ना असलं असतं तर आपण ए लावलं असतं, परंतु इथं फक्त न आहे आणि हा शेवटचा शब्द आहे त्यामुळं ए लागणार नाही. रवी, आर ए लागणार कारण हा शेवटचा शब्द नाही. शेवटच्या शब्दाला काना नसल्यास ए लागत नाही, बाकी सगळीकडे ए लागतं असा नियम लिहू शकता. व्ही साठी VI. आता काही शब्द असे असतात ज्याच्यामध्ये एक अर्ध र आलेला आहे. हे प्रकाश. मग अशा शब्दांना कसं लिहायचं, जर समजा आपल्या समोर शब्द असला असता प्रकाश, तर कसं लिहिलं असतं आपण PAKASH. परंतु इथं अर्ध र आलं मध्येच, त्यामुळे काय करायचं, हे पहिल्या शब्दात आहे ना, मग याच्या पहिल्या शब्दानंतर लगेच इथं जो शब्द आलाय जसं की र आलंय म्हणून तो लावायचा. जसं की PRAKASH. जो शब्द आलाय तो अशा प्रकारे घ्यायचा, इथं मग याच्यामध्ये लिहायचा. व्हिडिओ पॉज करून या शब्दाच्या स्पेलिंग तयार करा. तुमची उत्तरे तपासून घ्या.
ही नावे सरावासाठी आहेत. अगोदर कंसातील मराठी शब्दापासून स्पेलिंग तयार करण्याचा प्रयत्न करा व पुन्हा तपासा. सराव पेपर सोडवताना अडचण येत असल्यास व्हिडिओ पुन्हा बघा. जे पाठ करणं आवश्यक आहे ते पाठ करा.